नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील अत्यंत लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा मधील कीर्ती म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री समृद्धी केळकर. हिचा अभिनय आणि सौंदर्य आज कोणाला माहीत नाही. एका डान्सरपासून ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली आघाडीची अभिनेत्री होण्यापर्यंतचा तिचा अथक करणारा प्रवास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धीच्या बालपणापासून ते तिच्या यशाच्या शिखरापर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. समृद्धी केळकरचा जन्म 23 डिसेंबर 1995 रोजी ठाणे, महाराष्ट्र येथे झाला. तिचे बालपण ठाण्यातच गेले. तिचे कुटुंब मध्यमवर्गीय असून तिच्या या प्रवासात तिच्या पालकांचा खूप मोठा पाठिंबा राहिला आहे. समृद्धीने शालेय शिक्षण ठाण्यातील सरस्वती स्कूलमधून पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच नृत्याची आणि अभिनयाची खूप आवड होती. शालेय शिक्षणानंतर तिने मुंबईच्या मुलुंडमधील प्रसिद्ध व्ही.जी. वझे केळकर मधून बी.कॉम ही पदवी पूर्ण केली. समृद्धी ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. तिने ठाण्यातील नूपूर डान्स इन्स्टिट्यूटमधून कथ्थकचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. समृद्धीला खरी पहिली ओळख मिळाली ती कलर्स मराठीवरील प्रसिद्ध डान्स रियालिटी शो ढोलकीच्या तालावर मुळे. या शोमध्ये तिने आपल्या उत्कृष्ट लावणी आणि नृत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. ती या शोची अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. या शोमुळे तिच्यासाठी ग्लॅमर जगाचे दरवाजे उघडले. डान्स शो गाजवल्यानंतर समृद्धीने अभिनयाकडे पाऊल वळवले. 2018 मध्ये कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतून तिने मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या कामाचे कौतुक झाले. अभिनयासोबतच समृद्धीने काही कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे. 2020 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सुरू झाली. या मालिकेत समृद्धीने कीर्ती जामखेड ही मुख्य भूमिका साकारली. ही मालिका स्टार प्लस वरील प्रसिद्ध हिंदी मालिका दिया और बाती हमचा अधिकृत मराठी रिमेक होती. IPS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी सुनेची भूमिका समृद्धीने इतकी जिवंत केली, ती महाराष्ट्रातील घराघरात कीर्ती म्हणूनच ओळखली जाऊ लागली. कीर्ती आणि शुभम यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि या मालिकेचे TRPचे सर्व रेकॉर्ड मोडले. चित्रपटांमधील प्रवास. मालिकेतील यशानंतर समृद्धीने मोठ्या पडद्यावर म्हणजे चित्रपटांमध्येही नशीब आजमावले. 2 कटिंग 2021 मध्ये तिने 2 कटिंग या चित्रपटात काम केले. पुन्हा एकदा साडेमाडे 3 2026 मध्ये मल्टी-स्टारर आणि अत्यंत बहुप्रतीक्षित अशा पुन्हा एकदा साडेमाडे 3 या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली. समृद्धी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. Instagramवर तिचे 5 लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे नृत्याचे व्हिडिओ, पारंपरिक लूकमधील फोटोज आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या साध्या आणि सोज्वळ स्वभावामुळे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करतात. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री समृद्धी केळकर हिची यशोगाथा. डान्सच्या आवडीपासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आज एका यशस्वी अभिनेत्रीपर्यंत येऊन पोहोचला आहे. तुम्हाला समृद्धीची कीर्ती ही भूमिका आवडायची का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.